अमेरिका, इराण आणि इस्रायल या देशांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात क्रॅशेस सुरू आहेत आणि या क्रॅशेसमधून दुबईमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी जे ते बॉम्ब डागण्यात आले आहेत आणि असे असताना दुबईमधली सर्व विमानसेवा ठप्प आहे। दुबईमध्ये भारतातले 80 विद्यार्थी जे ते शैक्षणिक सहलनिमित्त गेलेले आहेत, परंतु त्यामध्ये ते सर्व विद्यार्थी आता तिथेच अडकून बसलेले आहेत, कारण आता विमानसेवा बंद आहे आणि त्यामुळं त्यांच्या ज्या पालकांना जे आहेत ती मोठी धाकधूक लागली आहे। माझ्यासोबत महावीर बडेरा आहेत। तुमची मुलगी दुबईमध्ये अडकलेली आहे। कशासाठी तिकडे गेलते, त्यांच्यासोबत किती विद्यार्थी आहेत, कुठून गेलते, काय सांगते? ते कॉलेजमधून पुण्यात MBA एका कॉलेजमध्ये MBA करते ती। तर ते कॉलेजकडून शैक्षणिक सहल म्हणून 80 विद्यार्थी गेलेले आहेत दुबईमध्ये। 23 फेब्रुवारीला गेले आणि 1 मार्चला परत येणार होते, परंतु मधात युद्ध सुरू झाल्यामुळे विमानसेवा ठप्प झाली, त्यामुळे ते सर्वजण तिथं अडकलेत। आता काही बोलणं झाले का, काय ती हो, सिच्युएशन आहे, ते कुठं आहेत, सोबत किती जण आहेत वगैरे? ते सर्व सेफ आहे, बोलणं रोजच चालू आहे, व्हिडिओ कॉल ऑडिओ कॉल दोन्ही चालू आहेत। ते सर्व सुरक्षित आहेत। कॉलेजनं त्यांची पूर्ण चांगली व्यवस्था केली आहे आणि ते सर्व त्यांच्या संपर्कात आहेत। मिनिस्ट्री, एक्सटर्नल अफेअर ते सर्व त्यांच्या संपर्कात आहे आणि काही काळजीची करण्याची चिंता नाही असं ते सांगत आहेत कॉलेजवाले। परंतु आम्हाला थोडी चिंता आहे, मुलं आता आहेत तिथं, तर आमची भारत सरकारला एवढी विनंती आहे की त्यांनी थोडं प्रायोरिटी देऊन सर्व मुलांना भारतात आणायला पाहिजे लवकरात लवकर। आता बोलणं झालं तुमचं, किती वेळापूर्वी बोलणं झालेलं आहे आणि काय सांगण्यात आलेलं आहे, काय कधीपर्यंत येतील? कॉलेज प्रशासन काय सांगितलं, कधी आणतोय आपण? कॉलेज प्रशासन तर पूर्ण संपर्कात आहे आणि चांगली व्यवस्था केली आहे त्यांनी मुलांची, आणि ते 1-2 दिवसात जसं चालू होईल अशी आशा आहे त्यांना। तर ते चालू झाल्यावर प्रायोरिटी देऊन पहिल्या विमानानं सर्व मुलांना घेऊन येऊ असं सांगतायत ते आम्हाला। या संदर्भात तुमची मुलगी खुशी बडेरा आहे, त्यांच्यासोबत किती विद्यार्थी आहेत आणि सरकारला, केंद्र सरकारला काय विनंती आहे की त्यांना कधीपर्यंत आणणार? ते पूर्ण ग्रुप आहे 80 मुलांचं आणि शिक्षक पण 4 आहेत असं मला वाटते त्यांच्यासोबत। तर केंद्र सरकारला एवढीच विनंती आहे, त्यांनी जसं युक्रेनमध्ये मुलांना आणलं होतं तसंच यांना पण प्रायोरिटी देऊन चांगल्या सुखरूप भारतात आणलं पाहिजे सर्व मुलांना। तर हे आहेत दुबईमध्ये अडकलेल्या खुशी बडेराचे वडील महावीर बडेरा। ज्या पद्धतीनं यापूर्वी युक्रेनमध्ये युद्ध झालं होतं, केंद्र शासनानं विशेष मोहीम राबवून तिथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना देशामध्ये आणलं होतं, त्याच पद्धतीनं विशेष मोहीम राबवून दुबईमध्ये अडकलेले 80 विद्यार्थी केंद्र शासनानं विशेष मोहीम राबवून तत्काळ भारतामध्ये परत आणावेत अशी विनंती त्यांच्या वतीनं केंद्र शासनाला केली जात आहे। आता केंद्र शासन या बाबतीमध्ये काय निर्णय घेतं, त्यांना कशा पद्धतीनं भारतामध्ये आणतं हे पाहणं महत्वाचं आहे। माधव दिपके, ABP माझा, हिंगोली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।